बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असलेलं सगळ्यात छोटं गाव म्हणजे थेरला। या गावात डोंगरपट्टा असल्याने अनेक वेळा पीक नसल्यासारखंच, त्यामुळे गावातील अनेक जण हे ऊसतोड कामगार। याच ऊसतोड कामगारांच्या घरात जन्मलेली वैशाली सदाशिव राख। घरची परिस्थिती बिकट, तर घरात 2 भाऊ, आई वडील आणि वैशाली असं कुटुंब। जेमतेम हाताशी काम असलेल्या वडिलांना अचानक एक दिवस मुलीसाठी एक स्थळ आलं आणि ते स्थळ गावातच असल्याने त्यांनी देखील लगेच होकार दिला। अवघ्या 14व्या वर्षी वैशालीचा विवाह झाला। संसार, लग्न, पुढे काय असतं या कोणत्याही गोष्टीची जाण नसताना देखील वैशालीला संसाराचं ओझं हे खांद्यावर घ्यावं लागलं। संसार खुलू लागला, मात्र यात विघ्न आलं। अवघ्या 14व्या वर्षी लग्न झालेल्या वैशाली यांना 2 वर्षात म्हणजे 16व्या वर्षी पहिली मुलगी झाली। आनंदात सुरू असलेल्या संसारावर नापिकेचं संकट आलं। प्रत्येक वेळी चांगलं पीक येईल आणि कर्ज मिळेल या आशेपोटी त्यांनी आपल्या 2 एकर शेतीत अनेक वेळा पेरणी केली, मात्र नापिकी, दुष्काळ, गारपीट या सगळ्या गोष्टींमुळे कर्ज वाढत गेलं। या काळात त्यांना दुसरा अपत्य मुलगी झाली। आनंदाचं वातावरण असताना डोक्यावर झालेल्या कर्जाचा डोंगर यासाठी अनेकांनी तगादा लावला आणि याच विवेचनेत वैशाली यांच्या पतीने आत्महत्या केली। वयाच्या 20व्या वर्षी संसार अद्यावं मोडला। वैशाली पुरत्या खचून गेल्या। माहेरी कोणीच शिकलेलं नाही, तर सासरचं कोणीच बोलत नव्हतं। या सगळ्यात हाती खुरपं होतं, पण पदरी असलेल्या 2 चिमुकल्यांचा सांभाळ करण्यासाठी शेतीत काम करून काहीच हाती लागणार नव्हतं। यावेळेस वैशाली यांनी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला। इयत्ता 9वीत सुटलेलं शिक्षण त्यांनी 12वीचा फॉर्म भरत 12वीचं शिक्षण पूर्ण केलं। मात्र चांगली नोकरी लागण्यासाठी अजून शिक्षणाची गरज होती। त्यांनी अनेकदा गावात पोलीस भरतीची तयारी करणारी मुलं पाहिली होती। आपणही असं करावं असं वैशाली यांना वाटायचं। त्यांच्या 12वीतील मैत्रिणींनी आम्ही पोलीस भरती करतोय आणि 12वीवर नक्कीच भरतीत आपली निवड होईल असा विश्वास दाखवल्यानंतर वैशाली यांनी शहरात जाऊन पोलीस भरतीसाठी काय शिक्षण लागतं हे पाहण्याचं ठरवलं, पण यासाठी लागणारा पैसा नव्हता। त्यामुळे त्यांनी पोलीस भरतीची तयारी गावातच सुरू केली। गावातील मुलं सकाळी प्रॅक्टिस करायचे, ते पाहत पाहत वैशाली यांनी देखील प्रॅक्टिस सुरू केली। पण त्या मुलांच्या कुटुंबांनी त्या मुलांना वैशालीसह विधवेसह प्रॅक्टिस न करण्याचं सांगितलं। तुमची भरतीत निवड होणार नाही। यामुळे गावातील अनेकांनी आपल्या मुलांना वैशाली यांच्यापासून दूर राहायला सांगितलं। आजही अशा रूढी परंपरा मानणारी लोक आहेत, त्यामुळे वैशाली यांनी शहरात येण्याचं ठरवलं। मात्र वैशाली यांच्या कुटुंबियांनी विरोध केला। इतके उमेदवार प्रॅक्टिस करतात, मात्र भरती होत नाही, तू कशी भरती होशील? यामुळे त्यांना घरातून विरोध सुरू झाला। मात्र याकडे दुर्लक्ष करत त्यांनी बीड गाठलं आणि तिथे एका अकॅडमीमध्ये आपलं नाव नोंदवलं। संघर्ष त्यांची पाठ सोडत नव्हता। वैशाली घरातून केवळ 500 रुपये घेऊन आलेल्या। इतक्या पैशांमध्ये कसं भागणार याची चिंता होती। एक वेळ जेवण करत वैशाली यांनी प्रॅक्टिस सुरू केली। ग्राउंडवर पळायचं तर पायात चांगले शूज हवे होते, पण वैशाली यांची 200 रुपयांची बुटं घेण्याची देखील त्यावेळेस ऐपत नव्हती। तशाच परिस्थितीत त्यांनी प्रॅक्टिस चालू ठेवली। त्यातच भरती निघाल्याचं समजल्यानंतर त्यांनी फॉर्म भरला। त्या पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्या, मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्यांची निवड झाली। या सगळ्या गोष्टी करत असताना त्या आपल्या 2 चिमुकलींना देखील सांभाळत होत्या। ज्यावेळी त्यांनी आपल्या अंगावर वर्दी चढवली त्यावेळी संपूर्ण भूतकाळ त्यांच्या डोळ्यासमोरून गेला। भरतीत निवड झाल्यानंतर त्यांनी आपली दोन्ही मुलींनाही उच्च शिक्षित करण्याचं ठरवलं। आपली नोकरी सांभाळत बीड शहरात त्या एकट्या राहत नोकरी आणि मुलींचं शिक्षण या दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडत आहेत। आज त्यांच्या मोठ्या मुलीचं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं असून लहान मुलगी पुण्यात शिक्षण घेत आहे। आज बीड जिल्ह्यातील पोलीस शाखेत मानाचं स्थान त्यांनी मिळवलं आहे।